युद्धाचे परिणाम असे झाले की देशाच्या पंतप्रधानांना वारंवार सभागृहामध्ये नाही तर जनतेच्या समोर येऊन सांगावं लागतं की ह्या गोष्टीचं पथ्य पाळा. म्हणजे कोणत्या की बाबा सोने खरेदी करू नका, विदेशी दौरे करू नका आणि पेट्रोल आणि इंधनाचा वापर हा कमी करा. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांच्या गरजा आणि सर्वसामान्यांची आवश्यकता लक्षात घेता सोनं हा विषय सर्वसामान्यांच्या बरोबरच धनिकाबरोबर सर्वसामान्याला देखील गरजेचा आहे. लग्न कार्यामध्ये आवश्यक असणारं सोनं किती महत्वाचं आहे हे आपण जाणून घेणं. शितोरे, तेल, इंधनाचा वापर कमी करावा. है ठीक है कि बाहर से द्वारा जो है हिंदी में करो। विदेश जाना के लिए एक्चुअली कम किया तो ठीक है, क्योंकि आर्थिक स्थिति के लिए ठीक है बाहर जाने के लिए, क्योंकि उधर जाके एक्चुअली मुद्रा के लिए तो अपनी ही मुद्रा उधर से आगे पीछे करना है, तो उसके लिए अगर बाहर जाना कम करे तो बहुत अच्छी बात है। और सोना ऐसे भी खरीद करके वो क्या रोज़ तो पहनने वाले रहे नहीं, कभी तो रहा तो वो लेके रख देते, और नहीं खरीदी तो अच्छा है अगर भारत सरकार के लिए। और अपने को भी एक्चुअली प्रधानमंत्री अपना आदमी है, तो उसके लिए उसकी राय सुने तो बहुत अच्छी बात। इंधन का इस्तेमाल कम करे बोलते हैं. हाँ यस यस, अरे इलेक्ट्रिक वापरे तो बहुत अच्छा है, मैं खुद भी इलेक्ट्रिक वापरता हूँ। इतने इतने सारी बातें करने पर भी विदेश दौरा पर पंतप्रधान जा रहे हैं. हाँ ओके सर. वो अभी कैसा है, अगर कोई कार्यक्रम जरूरी है तो जाना पड़ता है, किस लिए जाते हो तो? कोई उसके कार्यक्रम रहेगा, ऐसा है कार्यक्रम अगर जरूरी है तो ही जाएंगे, नहीं तो प्रधानमंत्री ऐसे नहीं जाते, ऐसा नहीं है। एक्चुअली जरूरी है तो ही जाएंगे, नहीं तो नहीं जाने वाले। लोगों को क्या कहेंगे पंतप्रधान के बात के बाद? जी लोगों को क्या कहेंगे आप, क्या आह्वान करना चाहेंगे? देखो, अभी सोना खरीदे नहीं ये तो अच्छी बात है, मोदी जी ने बोला है अगर 1 साल के लिए अगर भारत में कुछ अच्छा बन रहा है, अगर सोना नहीं खरीदे और अच्छा हो रहा है तो बहुत अच्छी बात है। एक्चुअली नहीं खरीदना चाहिए, अगर मोदी जी ने आह्वान किया तो अच्छी बात है, क्योंकि वो कुछ तो निर्णय लिया रहेगा तो सोच समझ के लिया रहेगा। सोना व्यापारी और लोगों में बहुत सारी नाराजगी है कि मोदी ने ऐसी बात करनी नहीं चाहिए. अभी साल भर देख के समझिएगा, जब समझ में आएगा ऐसा है, उससे भारत को कितना फायदा होएगा नहीं होएगा ऐसा है, क्योंकि कोई भी अगर अच्छा काम करना रहेगा तो थोड़ा कठिनाई होएगा जरूरी। 10 साल में मोदी सरकार ने अच्छे काम किए हैं ऐसा लगता है आपको? अभी 99% तो अच्छे काम किए, ये तो अपनी गारंटी है, मैं तो खुद भी देखा ऐसा है, जाना आना ऑनलाइन पैसा चोरी छुपके जो पहले पेमेंट का होता था वो अभी नहीं होता है। काला धन मिला नहीं आगे तो. अभी काला धन के बाद वो मोदी सरकार को वो भी आगे धीरे धीरे आएगा, ऐसा हमारे को तो उम्मीद है। चा वापर करू नका, प्रदेश दौरे करू नका. त्याच्यामुळे सराफ बाजारामध्ये काय त्याचा परिणाम आहे? कसं आहे, आम्ही नागरिक म्हणून आम्ही हे सगळं पंतप्रधानाचं बरोबर जरी असलं तरी पहिला पालन पंतप्रधानापासून सुरुवात व्हायला पाहिजे. का की त्यांचे ह्या 12 वर्षामध्ये फॉरेन दौरे 360 कोटी रुपये खर्च झाला असं बातमी आहे. आणि त्यांचे आमदार खासदार वगैरे जे सगळे आहेत ह्यांची पगार जर ऐकली आज आपण तर 2.5 लाख रुपये 3 लाख रुपये पगार आहे त्यांना. हे पगारी त्यांचे कुठंतरी 1 वर्षासाठी बंद करा. पहिला सुरुवात तुम्ही करा आणि नंतर ना तुम्ही जनतेवर भार टाकायचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे लोकप्रतिनिधींनी आपलं मानधन हे शासन जमा करा. देशावर संकट आहे ना, 1 वर्ष संकट आहे म्हणून पंतप्रधानांनी डिक्लेअर केलंय. मी म्हणतो फक्त महाराष्ट्रातले नाही, पूर्ण भारतातल्यानी जेवढे आमदार खासदार राज्यसभेचे भाजपाच्या सगळे सर्वपक्षीय 543 लोकसभेचे आहेत व राज्यसभेचे जवळजवळ 272 का 73 असे त्याचा आकडा आहे. टोटली 1200 खासदार आहेत, 7000 पेक्षा जास्त अधिक आमदार आहेत. हे सगळं असताना देखील आज पंतप्रधान हे विदेशी दौऱ्यावर निघाले. आता त्यांना हे बोलायला म्हणजे त्यांना समजायला पाहिजे ना पंतप्रधानाला. आपण इथं भारतातल्या जनतेला आवाहन करतो की फॉरेन दौरे करू नका, आणि स्वतः तुम्ही चालला तर पंतप्रधानाला समजायला पाहिजे ना. असं वाटतंय तुम्हाला की मोदी सरकार हे सरकार चालवण्यामध्ये सक्षम नाही आहे किंवा तेवढ्या ताकदीचं नाही? आपण सक्षम वगैरे म्हणण्यापेक्षा आहे ना, आपण काय करतो, सर्वसामान्य जनता काय करतो, विश्वास ठेवतो एखाद्यावर. आता नोटबंदी करताना त्यांनी 50 दिवस मागितले, आज जवळजवळ 50 दिवसापेक्षा अधिक काळ लोटला. ब्लॅक मनी काळा पैसा आला का भारतात पत्रकारिता म्हणून तुम्ही प्रश्न पंतप्रधानाला कोणी विचारत नाही भारतात. जीएसटी पण लागू झाली, त्याचा परिणाम व्यापाऱ्यावर. जीएसटी लागू केलेत त्याचं उत्तर देताना आपले नितीन गडकरी साहेब काय म्हणतात, आम्ही हा जो पैसा आहे
हे रोडाच्या विकासासाठी, भारताच्या विकासासाठी वापरालो. ठीक आहे, मान्य केलं लोकांनी. पण तुम्ही हे सगळं करत असताना नोटबंदी केली, ब्लॅक मनी आणू, एका तरी पुढाऱ्याचा काळा पैसा आला का? आला का असं तुम्हाला तरी वाटतं का पत्रकारिता म्हणून? उत्तर नाही आहे. अशीच परिस्थिती जर का मोदीच्या आव्हानाला देत राहिली तर परिस्थिती सराफ बाजाराची काय असेल? आता तर ऑलरेडी 1.5 लाख भाव गेल्यामुळे 50% गिऱ्हाईक कटलेला आहे. आता पंतप्रधानांनी आवाहन केलं, अजून किती कटेल याचं सांगता येणार नाही. नाही, पण आता परंपरा आणि एक रूढी जर का सांभाळून ठेवायचं झालं तर सोनं चांदी हे अत्यावश्यक आहे. आता आम्ही असं माहिती घेतली की बाबा सोनं दिल्याशिवाय सोनं येत नाही. नाही, हे खरं आहे, तेवढं राहिलंय जिवंत. मणी, मंगळसूत्र, कानात फुलं, पायात पैंजण आणि जोडवे एवढ्यापुरतीच खरेदी राहिली आहे. हाऊस म्हणून कोण नेकलेस, हार ही मोठी खरेदी थांबलेलीच आहे. इन्व्हेस्टमेंट ज्याच्या आता किती 80% करून खाणारा वर्ग आहे सोलापुरात किंवा ऑल भारतामध्ये. 80% करून खाणार आहे, 20%च फक्त श्रीमंत आहे. ते 20% इन्व्हेस्टमेंट करते, 80% लोक करत नाहीत. 80% लोकांचं दवाखाना आहे, शिक्षण आहे, घर भाडं आहे, लाईट बिल आहे, ह्याच्यामध्येच त्याचा पैसा लेवल होतो. वर्षभर ग्राहकांनी खरेदीच केली नाही सकारात्मक प्रतिसाद देऊन, हा, तर पुढच्या वर्षानंतर सोन्याचा भाव कसा असेल, किती असेल? अंदाजे सोन्याचा भाव बघा अपेक्षेच्या बाहेर असणार. 2 लाख ते 2.5 लाखापर्यंत पण जाईल, 3 लाखापर्यंत पण जाईल. 1 वर्षानंतर? हा, 1 वर्षानंतर म्हणता येणार नाही, 4 वर्ष 5 वर्ष. नाही, 1 वर्षानंतर काय म्हणतो? 1 वर्षानंतर 2 लाख तर सिवर आहे, 2 लाखापर्यंत. काय सल्ला द्याल मोदी? मी एवढा मोठा माणूस नाही, तरी पंतप्रधानांना म्हणेल, आम्ही भारतीय नागरिक म्हणून तुमचं जरूर ऐकू, पण सुरुवात तुमच्यापासून करा. आपल्या सोबत आहेत एक ग्राहक की त्यांनी आत्ताच सोनं खरेदी केलंय. हो, आताच केलं. का, कशासाठी खरेदी केलंय? लग्न कार्यासाठी. पंतप्रधान म्हणतायत की बाबा सोनं खरेदी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. लग्न करू नका, काही सोनं खरेदी करू नका म्हणते, तर आम्ही लग्न कसं करायचं मुलांचे? सोन्याशिवाय पण होऊ शकतं. सोन्याशिवाय लग्न होणं शक्यच नाही. तिच्या गळ्यात तरी घालण्यापुरतं करावं लागेल का नाही? पंतप्रधानांनी दिलेला सल्ला योग्य वाटतो का तुम्हाला? चुकीचं आहे. का? सोनं खरेदी करावंच लागेल ना लग्ना वेळेस तरी. इतर वेळेस ठीक आहे, पण लग्न कार्यासाठी तर घ्यावं लागेल ना. आता किती घेतलंय सोनं? किती तोळे झाले? हो? 1 तोळा सोनं घेतलं. काय भाव दिलाय? आता 14,000ला ग्राम. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या काळामध्ये ज्यावेळेस पहिलं सोनं घेतलं त्यावेळेस कसा होता तोळा सोना? 500 रुपये ग्राम होत. 500 रुपये. आता 14,500 ग्राम झाले. 1 ग्राम घेतला, 1 ग्राम वाढलंय. आता वाढलंय. कसं घ्यायचं मग? घ्यावंच लागेल ना, वाढलं तरी बी घ्यायचं. आता पंतप्रधान म्हणतायत की बाबा लग्न कार्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील तर सोन्याचं खरेदी कमी करा, आपल्याकडे सोनं कमी आहे देशात. मग सुनबाई कशी यायची घरात? नाही घेतल्यावर कशी यायची? नाही घेतल्यावर मगच म्हणतील, मग पुन्हा येतच नाही. घेतलं तरच येते, नाही घेतल्यावर नाही येत. काय पंतप्रधानाला काय सांगाल? पंतप्रधानाला काय सांगायचं? त्यानेच भाव आधी असा वाढवलाय, मग वाढवायचाच नव्हता ना. मग एवढा गोरगरिबाचा काम धंदा करून हे आता करायचंय की आपल्याला? व लय ना थोडं का पण घेऊन करावंच लागणार आहे ना. गोरगरिबांचा पंतप्रधानांनी विचार करावा असं वाटतंय. सर्व उद्या तेल मागणार आहे, गॅस मागणार आहे, काय करायचं सांगा? कसं खायचं? खाव का न ग? काय म्हटलं? आता भीक मागायची पाळी आली, असली परिस्थिती झाली. काम करून साठी एवढं भाग नाही. 2 लेकरं आणि 1 बायको सांभाळायची जड झाली आता सध्या चालू कंडिशनला. काय सांगाल हो पंतप्रधानाच्या सल्ल्याला? आता काय सांगावं हीच कळे नाही आम्हाला. सांगावं का नका हीच कळे नाही. हा, एवढं महाग झाले सगळंच. लग्नाचा एकूण खर्च काढला तर हे आवाक्याच्या बाहेर चाललाय. अहो, आम्ही शेतात लग्न करायला साखरपुडा करून, ह्याच्यामुळे एवढं भयानक परिस्थिती झालेली आहे. लग्न करायला आमच्या दिराचं साखरपुड्यामध्ये लग्न करून टाकालात. म्हणजे एवढी महागाई 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 आहे. लय वाढली महागाई, लय महागाई वाढली म्हणून आम्ही साखरपुड्यातच उरकून टाकायला. बरं, आपल्या सोबत नित्य कारागीर आहेत, सोन्याचे दागिने वगैरे घालतात, त्यांच्याबरोबर म्हणजे प्रमाण कसं आहे? लोकांचं ग्राहकाचं प्रमाण कसं आहे? अभी तो कल तो कुछ भी गिराक नहीं था। कुछ भी गिराक नहीं था कल, मंगल जाके गिराक नहीं था। हे कशाचे परिणाम म्हणा? ये ना तो मालूम नहीं। अभी कल जो परसों जिन मोदी जो बोले अभी वो सोना मत लो, उसकी वजह से गिराक तो नहीं था। देखो किती वर्ष झाला हा व्यवसाय करता? मैं 98 में से करता।
काय होतं तेव्हा भाव तो जब 4,500 था। आता पैशाचा म्हणजे सोन्याच्या भावाचा वाढ झाल्यामुळे ही सगळे परिणाम आहे की आणखी काय वेगळा परिणाम? नहीं ये तो मैं नहीं बोल सकता अभी मेरे। तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही बोलू शकता का? इरफान इरफान भाई क्या लगता है आपको? अरे बोलना क्या जरूरी है। सब समझ के भाव उतरना चाहिए, भाव उतरे तो गिराईक छूटेगा, कारीगर भी जगता है। किती आहे तिथं कारागीर? इथं कारागीर नाही म्हणले की 150-200 आहेत कारागीर. जर का अशीच परिस्थिती राहिली तर घरची परिस्थिती कारागीरची बेकार होणार, लय बेकार होणार, खाय प्यायची वांदे होणार. हाताला कामच नाही ना, हाताला काम नसलं तर आम्ही जाणार कुठं, करणार काय? सध्या हेच कंडिशन चालू आहे, एक मागाची पाळी आली आता. बिल सध्या कोण देणार? अशीच परिस्थिती जर का कायम राहिली आणि वर्षभराचा अवधी हा मोदी सरकारने दिला आणि यामध्ये जर का सर्वसामान्याच्या गरजा आणि सर्वसामान्यांची लढ ह्या गोष्टीचा विचार करून जर का आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल की कोणतीही गोष्ट परंपरा टिकवण्यासाठीची केली जाते आणि तीच परंपरा मोदी सरकार सांगते आणि तेच मोदी सांगतायत की सोनं यंदाच्या वेळी खरेदी करून. आता सर्वसामान्य नागरिक ह्या दोन्ही शब्दाच्या मध्ये सापडला आहे. नक्की कशा पद्धतीनं आता ह्याच्यावर माफ करणार सरकार याकडे आता सर्वांचं लक्ष लागणार. ब्रेन न्यूज करता यासिन शेखचा नितीन पाटील.